नमस्कार. आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता वरील कर्मयोग्याच्या लक्षणांचे वर्णन करीत तो कर्मामध्ये लिप्त होत नाही असे भगवंत सांगत आहेत. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. श्लोकाचा अर्थ: ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. इंद्रियांचे रागद्वेष रहित होणे म्हणजेच इंद्रिये वशमध्ये होणे आहे. रागद्वेष रहित झाल्यावर इंद्रियांमध्ये मनाला विचलित करण्याची शक्ती राहत नाही. साधक आपल्या मनाप्रमाणे त्यांना वाटेल त्या ठिकाणी प्रवृत्त करू शकतो. कर्मयोगाच्या साधकासाठी इंद्रियांचे वशमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणूनच भगवान कर्मयोगाच्या प्रकरणात इंद्रियांना वश करण्याविषयी विशेष रूपाने सांगत आहेत. कर्मयोगाचा कर्माशी अधिक संबंध राहत असतो, म्हणून इंद्रिये वशमध्ये न झाल्यास त्याची विचलित होण्याची शक्यता राहते. कर्मयोगाच्या साधनात दुसऱ्यांच्या हितासाठी सेवारूपाने कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे, ज्यासाठी इंद्रियांचे वशमध्ये असणे अत्यंत जरुरी आहे. इंद्रिये वशमध्ये झाल्याशिवाय कर्मयोगाचे साधन होणे कठीण आहे. सांसारिक पदार्थांचे महत्त्वच अंतःकरणाच्या मलिनतेला कारण आहे. जेथे पदार्थांचे महत्त्व असते तेथेच त्यांच्या कामना राहत असतात. साधक निष्काम तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या अंतःकरणात सांसारिक पदार्थांचे महत्त्व राहत नाही. जोपर्यंत पदार्थांचे महत्त्व आहे तोपर्यंत तो निष्काम होऊ शकत नाही. केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश अंतःकरणात दृढ झाल्यावर अंतःकरणाची जशी आणि जितक्या लवकर शुद्धी होते, तितकी लवकर आणि तशी अंतःकरणाची शुद्धी इतर कोणत्याही अनुष्ठानाने होत नाही. म्हणून कर्मयोगात केवळ एक उद्देश होण्याचे जितके महात्म्य आहे तितके इतर कशाचे नाही. कर्मयोगात शरीराच्या सुख आरामाचा त्याग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर शरीरात आळस प्रमाद असेल तर कर्मयोगाचे अनुष्ठान होऊ शकणार नाही. म्हणून येथे भगवंतांनी शरीराला वश करण्यास सांगितले आहे. कर्मयोग्याला संपूर्ण प्राण्याशी आपल्या ऐक्याचा अनुभव होतो. जसे शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाल्यास दुसरे अवयव त्याची सेवा करण्यासाठी सहज रीतीने कोणताही अभिमान न करता, कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता आपोआप तयार होतात. तसेच कर्मयोगाकडून दुसऱ्यांना सुख पोहोचविण्याचा प्रयत्न सहज रीतीने अभिमान किंवा कामनेशिवाय, कृतज्ञतेच्या अपेक्षेशिवाय आपोआप होतो. तो सेवा करण्यासाठी कोणत्याही प्राण्यास आपल्याहून वेगळे समजत नाही, सर्वांना आपलेच अवयव समजतो. जसे आपल्या शरीरात भिन्न भिन्न अवयवाकडून वेगवेगळे व्यवहार होत असले तरी सर्व अवयवांशी आपलेपणा सारखाच राहतो, तसेच कर्मयोगाकडून मर्यादेनुसार संसारात यथायोग्य वेगवेगळे व्यवहार होत असले तरी सर्वांशी त्याचा आपलेपणा समानच राहतो. आपली आसक्ती नष्ट करण्यासाठी सर्व भूतात्मा होणे, अर्थात संपूर्ण प्राण्यांशी आपले ऐक्य समजणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मयोगाचा स्वभाव उदारतेचा असतो. सर्व भूतात्मा झाल्याशिवाय उदारता येत नसते. सांख्ययोगी स्वतःला कोणत्याही कर्माचा कर्ता मानत नाही.
त्याचे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांचे द्वारा सर्व क्रिया होत असतानाही तो असेच मानतो की मी काहीही करत नाही. गुणच गुणांमध्ये व्यवहार करीत आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. म्हणून तो कर्माने लिप्त नसतो हे बरोबरच आहे. परंतु स्वतःला कर्ता समजणारा कर्मयोगी सुद्धा भगवंतांच्या आज्ञेनुसार आणि भगवंतांसाठी सर्व कर्मे करीत असतानाही कर्मांविषयी फलेच्छा आणि आसक्ती नसल्यामुळे तो कर्माने बद्ध होत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य होय. याच अभिप्रायाने येथे अपि या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. अशा प्रकारे आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 8व्या व 9व्या श्लोकांचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.